तर 22पासनं माझी पहिली ऑर्डर स्वामींची होती. मी स्वामी सेवक आहे. पहिली ऑर्डर माझ्या लाईफमधली मी स्वामींची केली होती. जी ज्यांच्याकडे गेली होती ते पण सिद्ध पुरुष होते, स्वामींचं नामस्मरण करणारे. गेल्यानंतर त्यांचा मला फोन आलेला की प्रणव तू करत राहा, तुला स्वामींनी स्पर्श केला असं म्हणून त्या माणसाने फोन ठेवला. आणि वर्ल्ड रेकॉर्ड हे त्याचंच सरप्राईज होतं. तिथून पुढच्या 365 दिवसात माझ्या नावावर पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड होतं. पॅन्डेमिकपासून माझं ब्रेड अँड बटर पोर्ट्रेट आहे. पण चित्रकार किंवा चित्रकारितेचा आणि याचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. चित्रकार कुणीही त्या फील्डमधला असणारा व्यक्ती काय त्या निगेटिव्ह अँगलनेच बघतो असं नाही आहे. HD फोटो जर माझ्याकडे असेल ना तर मी एका फोटोवर साधारण 2.5-3 तास काम करू शकतो. जर माझ्याकडे अगदीच रॉ फोटो असेल तर मग त्याचं काउंटिंग नाही आहे. पहिला वर्ल्ड रेकॉर्ड माझा जो होता तो 365 दिवसात 1000 पोर्ट्रेट मी पूर्ण केले होते पॅन्डेमिकमध्ये. सेकंडवाला वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो 1500 पोर्ट्रेट. आता मी सध्या 1800 पूर्ण केले. आधी टायपिंग तुमची एखाद्याबद्दलची निगेटिव्हिटी ही पचवणारी असते. आणि खरं सांगू तर मी कमेंट वाचत नाही माझ्या. नमस्कार, मी विक्रांत शिंदे. आपण पाहत आहे पुढारी न्यूजचं डिजिटल प्लॅटफॉर्म आणि पुढारी न्यूज पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. खरं तर या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण वेगवेगळे विषय समजून घेण्याचा प्रयत्न करत असतो. तसाच एक विषय आपल्याला आज समजून घ्यायचा आहे. विषय म्हणण्यापेक्षा एक कलेचा प्रकार आहे जो आपल्याला समजून घ्यायचा आहे. कलेचा प्रकार कोणता आहे तर डिजिटल पोर्ट्रेट. आता हे नेमकं काय असतं बाबा? हे चित्रकलेचंच बदललेलं स्वरूप आहे का, आधुनिक स्वरूप आहे का, हे सगळं आपल्याला समजून घ्यायचं आहे. समजून घेण्यासाठी आपल्यासोबत आहे प्रणव सातभाई, जो स्वतः डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे आणि त्यानं 2 वर्ल्ड रेकॉर्ड या क्षेत्रामध्ये केलेत. शिवाय एशिया यूथ आयकॉन हा पुरस्कार त्याला मिळाला. आपण त्याच्याशी बोलणार आहोत. प्रणव, आधी तर स्वागत तुझं पुढारी न्यूजच्या या पॉडकास्टमध्ये. आणि सुरुवात इथूनच करूया की काय असतं बाबा डिजिटल पोर्ट्रेट? आम्हाला चित्रकला माहिती आहे, ज्याला आपण पोर्ट्रेट म्हणतो, चित्र काढणं वगैरे. पोर्ट्रेट मोबाईल कॅमेरामध्ये एक मोड असतो. डिजिटल पोर्ट्रेट हा काय प्रकार आहे? काय केलं जातं नेमकं? डिजिटल पोर्ट्रेट अगदी वन लाईनर सांगायचं तर इट्स अ मॅजिक ऑफ टूल्स. जी गोष्ट चित्रकार चित्र काढताना ब्रश, पेन, पेन्सिल, रंग हे जे वापरून करतो तीच गोष्ट आम्ही टूल्स वापरून करतो. बेसिकली पोर्ट्रेट हा फोटोग्राफीमध्ये एक टर्म आहे की पोर्ट्रेट म्हणजे जनरली फेस. हां, म्हणजे फेशियल तुमचं जे काही असतं, एक आपण शॉर्ट अँगल फोटो म्हणतो वगैरे. सो फेस. आणि माझं आवडतं काम म्हणजे फेस, त्यातले डोळे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सो डिजिटल पोर्ट्रेट करत असताना त्यात टूलचा जरी वापर असला, ते सगळं डिजिटल फॉर्म जरी असला तरी त्यात लाईव्हनेस टाकणं हे माझं काम. पॅन्डेमिकमध्ये ज्यावेळी मी ह्याला सुरुवात केली त्यावेळी हा लाईव्हनेस टाकण्यासाठी हे एवढे पोर्ट्रेटचा खटाटोप मी केला. सो हा चित्रकलेचा प्रकार नाही, यात कुठेही चित्रकलामध्ये नाही. हे 2 खूप वेगळे पाथ आहेत. जसं एडिटिंग आपण म्हणतो ना, इट्स काइंड ऑफ एडिटिंग. फक्त इतकंच की स्ट्रेसिंग नाही आहे. जे AI ला आपण प्रॉम्प्ट करून AI काहीतरी बनवून देईन हा प्रकार तो नाही. त्यात काहीतरी तुम्हाला एफर्ट्स टाकावे लागतात आणि मग त्यातनं येणारा आउटपुट म्हणजे पोर्ट्रेट आहे. आता ही तुलना केली जाते किंवा ती होणारच कुठेही केली तरी. तू म्हणतोयस की टूल्सचा वापर करून ते केलं जातं जे काही डिजिटल पोर्ट्रेट. चित्रकलेमध्ये तसं नसतं. तुम्हाला हाताने पेन्सिल घ्यावी लागते, चित्र काढावं लागतं. तुमचं चुकलं तर खोडरबर घ्यावं लागतं, खोडावं लागतं. तुझ्याकडे ते एक अंडूचं बटन असेल, हे एक ॲडव्हान्टेज आहे. ॲडव्हान्टेज आहे, अगदीच ॲडव्हान्टेज आहे. ॲक्च्युली डिजिटल म्हणजे कुठेही कम्पॅरिझन अजिबात नाही. किंवा तू करणार नाहीस, कदाचित चित्रकारही करणार नाही, पण सर्वसामान्य माणूस करेल की माझ्यासारखा? ॲडव्हान्टेज आहे. डिजिटल म्हणल्यानंतर खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत त्याचे. फक्त अंडू हा एक प्रकार नाही. जर मला तू म्हणलास म्हणजे मला तुझं म्हणलास की तुला आवडलेल्या एखाद्या पर्टिक्युलर पोर्ट्रेटचं म्हणजे एखाद्या देवाचं समजा आपण काही केलं किंवा स्वतःचं तू जरी केलं किंवा एखाद्या महापुरुषाचं केलं आणि तुझं मला म्हणलं की याच्या मला 50 कॉपीज हव्या, तर मी एका सिंगल कॉपीजवर तुला 50 फ्रेम देऊ शकतो. हा एक त्याचा ॲडव्हान्टेज आहे. बरोबर. तुला एखादी गोष्ट मी पाठवल्यानंतर समजा तुला त्यातली काही गोष्टी नाही आवडल्या, तुला त्या नाही मी त्या जुळत्या वाटल्या, तर त्यात तू चेंज करायला मला लावू शकतोस, कारण माझ्याकडे त्याची सेव्ह फाईल असते. बरोबर. एक. सो हे खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत त्याचे. तसं चित्रकार बिचारा त्याला पूर्ण धीरच करावं लागतं ते सगळं किंवा तो पर्टिक्युलर तेवढी गोष्ट करणं इट्स अ टास्क ना. बरोबर. सो हा ॲडव्हान्टेज त्याचा आहेच, प्रश्न. पण आता तू म्हणालास की तुलनाच होत नाही, पण लोक करतात का तुलना? तुला भेटतात कोण? काय म्हणणं असतं त्यांचं बाबा? काय म्हणतात? तू चित्रकार आहे म्हणून ते थोडंसं कन्सिडर करतो या गोष्टीला. पण मी खरं सांगतो, मी चित्रकार नाही. बाय प्रोफेशन माझं मास्टर्स इन फिल्म मेकिंग मी आहे. फोटोग्राफी हे माझं पॅशन, हॉबी आहे. हां, पॅन्डेमिक पासून माझं ब्रेड अँड बटर पोर्ट्रेट आहे. पण चित्रकार किंवा चित्रकारितेचा आणि याचा अर्थार्थी काहीच संबंध नाही. हे सगळं टूल्स काय म्हणू शकतो आपण, त्याच्यात वापर आहे. आणि तू जसं म्हणालास मॅजिक ऑफ टूल्स आहे. आणि तू जसं म्हणालास त्याचे असे खूप सारे ॲडव्हान्टेज आहेत. फक्त आता याला कुठल्या अँगलनी कोणी काय बघायचं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक कॉल आहे. नाही, पण कोणी चित्रकार
याविषयी काय बोलतात किंवा कोणी कौतुक केलंय, कोण वाईट करतात बोललंय, की. असं काय असतं? माझ्या ठाण्याचं ज्यावेळी मी एक्झिबिशन केलं त्यावेळी माझ्याकडे अच्युत पालव सर आले होते, बर ओपनिंगला सर होते. सो सरांनी मला बसवून मला लिहून दिलं होतं की प्रणव तू अजून काय इम्प्रुव्हमेंट्स करू शकतो आणि तू करू शकतोस. मला एका कार्यक्रमामध्ये मला शेखर साने सर भेटले होते. बर सरांनी मला पाठीवर थाप मारली होती, खूप छान काम करतोस, डिजिटल असलं तरी खूप मस्त करतोस तू, सो तू करत राहा. सो चित्रकार कुणी त्या फील्डमधला असणारा व्यक्ती काय त्या निगेटिव्ह अँगलनेच बघतो असं नाही अजिबात. नाही, अगदीच नाही. पण जसे पॉझिटिव्ह आहेत तसे कोणी निगेटिव्ह भेटलेत आता? आहेत. ते काय म्हणतात, काय म्हणणं काय असतं नेमकं त्यांचं? त्यांचं म्हणजे म्हणणं हेच असतं का? की तुम्ही Negative काय का सापडतं ओरिजिनल कलेला तुम्ही का मागे हे करताय आणि ओरिजिनल कला मग याच्यामुळे हा. मरण पावते. पण आता तुम्ही AI ला नावं ठेवू शकता का? हा, नावं ठेवलं तरी तुम्ही काय करू बोलणार शकत कोणाला? नाही. एलॉन मस्क. हे बघ, फोटोग्राफर मी आहे, सो मी ही पण एक फेज बघितली की ज्यावेळी रोल कॅमेरावरनं DSLR वर टर्न झाले आणि ज्यांना टर्न होता आलं नाही ते DSLR शिवाय घालत होते. हा, मी कंपॅरिझन अजिबात करत नाहीये, पण हा एक रियालिटी आहे की तुम्हाला टर्न होता येत नाहीये ना, एक तर मग तुम्ही टर्न व्हा किंवा तुम्ही आहे त्याला एनहान्स करण्यात अजून आपण कसं करू शकतो याच्यावर लक्ष द्या. बर मला बालगंधर्वचा एक असा फोन आला होता. हम्म. मी ज्यावेळी बालगंधर्वला एक्झिबिशन करत होतो बरं. माझं, त्याच्या आधी मला एक फोन आला होता, प्रणव अरे याचे एक्झिबिशन्स का भरवतोस, काय याचं पर्पज असतं तुझं भरवण्याचं. अच्छा, विचारणारी व्यक्ती चित्रकार होती. आय डोंट नो, आर्टिस्ट होती. बरं. पण असा एक फोन आलेला. माझा एक सिंपल प्रश्न होता, तुमच्याकडे सोशल मीडिया आहे, तुमच्याकडे फेसबुक इन्स्टा आहे, तुम्ही त्याचा वापर करता. सुरुवातीचा जो माझा पिरियड होता ना करण्याचा, जे 365 दिवस मी 1000 पोर्ट्रेट केले, ते मला लोकांना दाखवायचे आहेत. हो. मी हॉल बुक करतोय, मी पैसे देणार आहे, मला ना कोणी स्पॉन्सरशिप मी घेतली आहे किंवा कोणी मला पैसे फंडिंग करत नाहीये, सो मी एक्झिबिशन भरवतोय बरोबर. आणि ज्या लोकांना मी बोलवतो ते माझ्याकडे येणार आहे. तुम्ही या. आणि तो व्यक्ती आला होता एक्झिबिशनला. बर हो, आणि मग आल्यानंतर काय? माझ्याकडे रिव्ह्यू पण आहे की छान आहे बरं का, वेगळं वाटलं जरा भेटून. बरं. त्यातही कौतुक नाही, ठीक आहे, छान, बरं, छान आहे. वेगळं वाटलं. हा, म्हणजे वेगळं काहीतरी आज बघायला बरं, मिळालं बरं, असं बरं. मला रिव्ह्यू माझ्या रिव्ह्यू बुक मध्ये आहे. सो आधी समजून घेऊया की हे काय. कारण फक्त टायपिंग किंवा फक्त आम्ही हे करतो आणि तुम्ही हे करता बरोबर. हे म्हणण्यापेक्षा नेमका मी काय करतोय हो. हे आधी आपण समजून घ्या. मी सरळ माझं एकच म्हणणं आहे, मी चित्रकार नाही. हम्म. मी जे काम करतो हे सगळं टूल्स आहे, बरोबर. टूल्सचा वापर आहे. तुम्ही जर पॅन्डेमिक मध्ये वेळ घातला असता या गोष्टीवर तर तुम्हालाही जमलं असतं. हम्म. प्लस पॉईंट एवढाच की स्वामींनी मला ती बुद्धी दिली की मी त्याच्यावर वेळ घातला. तू मगाशी म्हणालास की आणखी एक प्लस पॉईंट असतो, एक कॉपी तयार केल्यावर त्याच्या मी 500 करू शकतो. मला फक्त हा प्रश्न म्हणजे डाऊट आहे मला की हे असं असतं का, डिजिटलवर तू कोणत्याही साईज मध्ये बनवलंस तरी तू त्याची साईज कमी जास्त हो, करून करू त्याचं शकतो. प्रिंट काढून माझ्याकडे आपण जसं मागे पण एकदा ते बोललो होतो. पिक्सलेट वगैरे होत नाही. नाही, आपण जसं मागे पण एकदा बोललो होतो, माझ्याकडे ओळखपत्रावरचे वगैरे फोटोज येतात करायला. हम्म. माझ्याकडे एक रिसेंटलीच घडलेली गोष्ट आहे. आता मी ते नाही म्हणजे नाव वगैरे नाही रिव्हील करू शकत, पण ठीक आहे. माझ्याकडे एका पोलीस स्टेशनमधनं एक असा फोटो आला होता की जो अर्धा फेस होता आणि अर्धा त्यांना तो माणूस कसा दिसतोय त्यांना हवं, अर्धा म्हणजे अगदीच अर्धा असं कट बीट होता. त्याला मी पूर्ण क्रिएट केलं होतं ओके, त्यांच्या रेफरन्सने. पोलिसांसाठी काम. हो. ओके. सो हे मी पूर्ण क्रिएट केलं होतं. सो त्यांच्यासाठी पण हे होतं, कारण नुसतं पेन्सिल स्केच नव्हतं, त्यात त्याचे इमोशन्स पण होते. तो कलर माणूस होता, कलर प्रिंट आउट होती. तो त्यांच्यासाठी ते खूप इझी गेलं सॉर्ट करणं किंवा ते पेपरला त्यांना जरी न्यूज द्यायची असेल तरी ती गोष्ट त्यांच्यासाठी खूप व्हॅलिड होती. सो हे त्याचे खूप प्लस पॉईंट आहेत. आणि तू जसं म्हणालास तसं एक सॉफ्ट कॉपी रेडी झाल्यानंतर 1000 नंबर ऑफ कॉपीज तू त्याचे घेऊ शकतोस, तुला हव्यात त्या साईजमध्ये घेऊ शकतोस. हा, म्हणजे अगदी एक सॉफ्ट कॉपी रेडी झाल्यानंतर काही लोकांची रिक्वायरमेंट असते की आम्हाला 5 फूट हवी आहे, काही लोकांची रिक्वायरमेंट असते आम्हाला पोस्ट कार्ड साईज हवं आहे. सो इट्स युअर चॉईस. ओके, हा त्याचा प्लस पॉईंट आहे. त्यात काही पिक्सलेट वगैरे नाही होण्याचा होत, प्रश्न आहे? नाही होत. मी सांगतो काय की ओळखपत्रानंतर तुला अजून त्याच्याकडनं काय अपेक्षा असेल. मी ओळखपत्रावरनं 3 फोटोचा फोटो बनवलाय, ती फ्रेम बनवली मी 3 फोटोची. सो याच्यापेक्षा अजून एनहान्स काय हवंय. बरोबर. मग ते पोलिसांचा अनुभव तुझं सांगितलं, हा एकच आहे की पोलिसांसोबत आणखी पण काम केलेत, बरेचसे काम केलेत, पण ते म्हणजे काय अनरिव्हिल्ड असं नाही. रिव्हील करण्यासारखं नाही. काय केलं, कोणाचं चित्र काढलं वगैरे राहू दे, पण काय असतं ते नेमकं? खरंच ते तसं असतं का? आम्ही CID मध्ये बघायचो तसं एक माणूस येऊन वर्णन सांगतो, त्यांचे हरवलेले वगैरे असतात की सापडत नाहीये, हा व्यक्तीचं एवढंच काहीतरी आमच्याकडे आहे, पळून गेलाय, वर्णन सांगून स्केच करणं किंवा ते वगैरे असं जनरली केलं? काहीतरी ते एक आता अर्धा किंवा तुला 70% 30% जरी इमेज मिळाली तर अंदाज येतो की फेस कसा असू शकतो. नुसतं एवढा जरी शेप मिळाला तरी वरचे डोळे बिळे तू ती इमॅजिनरी करूच शकतो की. आणि माझ्याकडे असेही इमॅजिनरी मी कामं केली आहेत. म्हणजे पोलीस हा एक झाला एक भाग किंवा त्यांना त्याची हेल्प होत असेल, पण माझ्याकडे असेही काही कामं आलेत की आता फोटोच नाहीये. माझ्याकडे ते एक किस्सा तुला सांगतो, अगदी कॉमेडी किस्सा आहे.
माझ्याकडे एक फक्त आकृती आली होती अशी अशी एवढीच आणि वरती पांढरी टोपी अच्छा. आणि याच्यावरनं पोर्ट्रेट हवे म्हणे. मग कुठे म्हणलं याच्यातले टोपीच्या खालचा चेहरा. मग काय केलं? मग त्यांनी काय केलं आय डोंट नो, पण त्यांनी ते नंतर ते काहीतरी धूळ असं म्हणजे माती वगैरे त्याला करून काहीतरी रबिंग करून मग थोडंसं तो ब्लरनेस त्याचा कमी झाला, मग ते पाठवलं. मग थोडंसं ते कळलं काय असू शकतं, मग त्याला स्किन टोन देणं, तर थोडंसं मग विचारून मग आजोबांचे केस कसे होते, मग आजोबांना केस होते का, अच्छा, मग कसे थोडेसे बाहेर आलेले कसे होते, मग डोळे कसे होते, ब्राऊन होते की ब्लॅक होते, हे सगळंच. मग हे एवढं डिटेल मध्ये जायला किती वेळ लागतो अंदाजे एक पोर्ट्रेट? डिपेंड आहे की रिक्वायरमेंट कशी आहे. बेसिकली एक मिनिमम टू मॅक्सिमम असं बोल. HD फोटो जर माझ्याकडे असेल ना तर मी एका फोटोवर साधारण 2.5-3 तास काम करू शकतो. जर माझ्याकडे अगदीच रॉ फोटो असेल तर मग त्याचं काउंटिंग नाही आहे. तर मग मी ते आज बसलो की मी परवा पण संपवेन, मग निवांत काम करेन, मग वाटेल तसं संपवेन. कधी कधी त्यांचे रेफरन्सेस यायला वेळ जातो. सो ते डिपेंड आहे की मग मूड कसा लागतोय त्याला. नाही बाबा हे फारच किचकट आहे असंही होतं बऱ्याचदा. हे इकडे कसं काय डिजिटल पोर्ट्रेट हा प्रकार मुळातच फार रेअर आहे. तुझ्यापर्यंत कसा पोहोचला, तू कसा आलास ते पण बोलूया. काय की बेसिकली फोटोग्राफी करत असल्यामुळे फोटो एडिट करणं किंवा हे थोडंसं होतं नॉलेज, म्हणजे शिकवलं गेलं होतं कॉलेजमध्ये वगैरे. आणि पॅन्डेमिक खरं सांगू ना, मला हा प्रश्न विचारला गेला, मी एकच सांगतो की मी माझं फ्रस्ट्रेशन बाहेर काढलं पॅन्डेमिकमध्ये. मला डिप्रेशनमध्ये जायचं नव्हतं म्हणून मी या फील्डकडे आलोय. पण ही फील्ड उलगडली कशी मी सांगतो. मी पहिलाच आहे का तर असं नाही आहे, माझ्या आधी खूप लोकांनी हे काम केलंय ते विचारायचं. हां, ह्या आधी खूप लोकांनी काम केलं, मी त्यांचं काम फॉलो केलं. आता आय डोंट नो नावं कोणाची होती, मी फेसबुकला रॅन्डम युट्यूबला वगैरे रॅन्डमली आले रील मी बघत होतो, म्हणलं ही गंमत आहे काहीतरी, हे करणं खूप भारी आहे. खूप लोक करतायत, एन नंबर ऑफ लोक याच्यात आहेत. फक्त पॉईंट काय ना की मी हे सोडून दुसरं काहीच करत नाहीये. ते अजून कशासोबत तरी हे करताय. सो मी राईट रॉंगमध्ये जात नाही, पण मी एवढंच करतोय दिवस रात्र. म्हणजे आताही माझा पॉडकास्ट त्यावरच आहे, घरी जाऊन मी तेच करणार ज्याचा मी पॉडकास्ट देऊन आलोय. हां, सो मी तेच करतोय. म्हणून कदाचित त्या सातत्यामुळे आज वर्ल्ड रेकॉर्ड किंवा तू जसं म्हणालास तसं बाकीचे काही अवॉर्ड्स हे आहे. कारण मी आता माझी जर लिस्ट काढली, तर पहिला वर्ल्ड रेकॉर्ड माझा जो होता तो 365 दिवसात 1000 पोर्ट्रेट मी पूर्ण केले होते पॅन्डेमिकमध्ये. सेकंड वाला वर्ल्ड रेकॉर्ड जो आहे तो 1500 पोर्ट्रेट. आता मी सध्या 1800 पूर्ण केलेत. मी सुरू केलं आता आणखी होईल. 2000 झाल्यावर आणखी एक येईल. 2000 झाल्यावर माहित नाही, आपल्याच वर्ल्ड रेकॉर्ड फार क्रॅक करायचे नसतात. करू दे कोणाला तरी करू दे. पण करणारे लोक आहेत. आणि मला असं वाटतं ना की हे जे तू जसं सुरुवातीला आपला जो विषय झाला ना की ट्रोलिंग किंवा कोण काय म्हणतं, याच्यामुळे खूप लोक रिव्हील पण नाही करत की आम्ही ही गोष्ट करतोय. माझेच काही फ्रेंड आहेत जे करतात, जे खूप उत्कृष्ट काम करताय, पण ते रिव्हील नाही करत. कारण एक कमेंट ही खूप खचवून टाकणारी असते. कुठल्याही तुम्ही एक साधी टायपिंग तुमची एखाद्याबद्दलची निगेटिव्हिटी ही खूप खचवणारी असते. आणि खरं सांगतो मी कमेंट वाचत नाही माझ्या फेसबुकला किंवा इन्स्टाला आलेले. सो त्याच्यामुळे आहे. आणि या फील्डमध्ये लोक आहेत, खूप छान काम करणारे लोक आहेत. फक्त माझं इतकंच की 24 तास मी ते करतोय म्हणून कदाचित मी आज इथे. तुझ्या फेसबुक वॉलवर, इंस्टाग्रामवर बघितलं तर बरेच सेलिब्रिटी आहेत, बरेच राजकारणी आहेत. ते कुठून कनेक्शन, कसं काय? सोशल मीडिया. सोशल मीडियावरून राजकारण्यांशी का नाही? ते स्वतः वापरतात का सोशल मीडिया? त्यांची तर टीम वापरते, माहित नाही. ही स्वामींची इच्छा असावी, पण कनेक्ट होणारा माणूस हा प्रत्येक माणूस मला अगदी 1 to 1 कनेक्ट झाला. म्हणजे आजपर्यंत मला असं कधीच एक्सपिरियन्स नाही की कुठलाही माणूस मला कनेक्ट झालाय आणि तो फक्त तेवढं काम झालंय आणि तो त्याचा विषय संपलाय माझ्याशी कनेक्टिव्हिटीचा, असं आजपर्यंत नाही. पॉलिटिशियन्स असो किंवा ग्लॅमरस फेजमधले सेलिब्रिटी असो, असं कधीच होत नाही. माझ्याशी 1 to 1 सगळे लोक बोलतात, अगदी हक्काने बोलतात. लहान भाऊला म्हणजे अगदी लहान आहे कोणीतरी आपल्याशी छान कनेक्टेड आहे असं म्हणून बोलतात. हा एक खूप प्लस पॉईंट आहे. आणि सोशल मीडिया का मी सांगतो, ते स्वतः वापरतात का आय डोंट नो. पॅन्डेमिकमध्ये प्रत्येक माणूस स्वतः वापरत होता आणि त्यावेळी मी स्वतः वापरायला त्यांना भाग पाडत होतो. म्हणजे गंमत सांगतो, ज्यावेळी मी सुरू केलं, मी पहिलं पोर्ट्रेट केलं होतं. हे बऱ्याच ठिकाणी बऱ्याच लोकांनी ऐकलंही असेल. मी पहिलं पोर्ट्रेट केलं होतं ज्याला पोर्ट्रेट म्हणता येईल असं काहीतरी, की थोडंसं पेंटिंगचं त्याला रूप होतं, छान दिसत होतं, दिसायला अप टू डेट होतं. शरद पोंक्षे सरांचं. जनरली तो फेज असा होता ना की आपण रात्री उशिरापर्यंत जागायचो. सगळेच पॅन्डेमिकच होतं, सगळेच घरी होते, बाहेर पडण्यास स्कोपच नव्हता. सो त्यावेळी मग मी रात्री असं 2-2:30 वाजता त्यांना मेसेंजरला पाठवलं होतं. फेसबुकला पाठवलं होतं. त्यावेळी माझे पोस्ट नाही, त्यांना मी पाठवलं होतं.
त्याच्या 2 दिवस आधी मला असं वाटतं ते पोर्ट्रेट करण्याच्या 2 दिवस आधी वीर सावरकरांची जयंती होती. बरं. सो मी सावरकरांचं एक पोर्ट्रेट मी पोस्ट केलं होतं, पण किती 3 लाईकवर ते संपलं होतं बिचारा. म्हणजे फेसबुक फ्रेंडच माझे तेव्हा हा, किती हा, होते, तेव्हा. 70-80 डोक्यावरनं पाणी 100. बर. ठीक आहे, आय एम अ कॉलेज गोईंग स्टुडंट. हो. ज्यावेळी पॅन्डेमिक लागलं हा, त्यावेळी फेसबुक आई पप्पा एवढं वापरू देत नव्हते. आता 25 ना, म्हणजे तेव्हा आता किती? 25. 20. तेव्हा एफओआय पण नाही. हा, एफओआय म्हणजे काइंड ऑफ. नाही वय म्हणतोय. वय माझं 21. 20-21. ती फेज. हा, 21 असावं. सो त्यावेळी मी त्यांना पाठवलं रात्री 2-2:30 वाजता. झोपलो, सकाळी 11-11:30ला उठलो. मला खूप सारे फ्रेंड रिक्वेस्ट आलेले होते. मी बघितलं काय झालं म्हटलं फेसबुकला अचानक. मग मी बघितलं त्यांच्या वॉलवर जाऊन, त्यांनी खूप सुंदर लिहिलेलं होतं माझ्याबद्दल बर. की असा एक कोणीतरी नाशिकचा मुलगा, त्यांनी मला हे करून पाठवलं, खूप छान आहे. खूप लोकांनी त्याला ॲप्रिशिएट केलेलं होतं. म्हटलं एक गंमत आहे काहीतरी. हा. जो हुआ है वो बहुत बेस्ट हुआ है कुछ तो भी. ते कौतुक ऐकून पुढे कंटिन्यू करावं वाटतं. मग कौतुक तो वाचून. एक ट्रिगर पॉईंट होता हम्म. की बस आता इथून सुरू करायचं आहे. मग मी सेकंड पोर्ट्रेट केलं नानांचं. नटसम्राट बघितलं, हम्म. खूप भारी वाटलं. लॉकडाऊन मध्ये बघितलं. लॉकडाऊन मध्ये आय डोंट नो, नटसम्राटचं त्यावेळी काहीतरी ट्रेलर बराच आधी आला होता ना. हा, पण अरे मग त्यावेळी जो सापडला तो पिक्चर बघत होतो. सो त्यावेळी मी ते बघितलं. रात्री मी त्यातलं नटसम्राट मधलं एक पोर्ट्रेट केलं. असंच मग मी त्या दिवशी अजून एक हुशारी केली, एक स्टेप पुढे जाऊन, की मी पोस्ट करून दिली अच्छा. रात्री 3:30 वाजता. आणि टॅग केलं. हा, मग त्यांना टॅग केलं. बर. सकाळी असेच उठायची वेळ 10:30-11. सकाळी उठल्यानंतर 7-7:30 वाजता माझा फोन थोडा रिंगिंग झाला. उचलला. समोरून आवाज होता, नमस्कार प्रणव, नाना पाटेकर बोलतोय. बर. शॉक्ड. मला पहिले वाटलं कोणतरी गंमत करते मित्रांपैकी. मी बोलणार होतो असं Obvious की आहे. म्हणलं, चल गप नको दे रे. रे, असं. नको म्हणलं. आवाज अगदी तसाच होता. समोरून नाना बोलत होते, खूप छान काम केलंयस, नाशिकला आलं की तुला भेटायला आवडेल, आणि मला प्लीज तू जे केलंस ते मला एकदा मेल करशील का, मला घरात फ्रेम करून लावायचं आहे. म्हणजे चालेल, आवडीने. मी त्यांना मेल पण केलं. त्यानंतर हे सुरू झालं सगळं. बर. मग त्यानंतर मग मी एक असं करत प्रत्येकाला करत गेलो, आणि हे करत गेलो. हा फेज 1000 पोर्ट्रेटचा होता एका वर्षात. एका वर्षात. 365. मग मी तेवढंच केलं. बर. मग यांना पाठव यांचा फोन, त्यांना पाठव त्यांचा फोन. आणि मग तसं तुझी ती सोशल मीडिया कम्युनिटी ग्रो सोशल मीडिया बिल्ड झालं खूप छान. आणि आता तर रितसर ऑर्डर्स असतात. जे कोणी कनेक्टेड आहेत, बऱ्याचशा छान मोठ्या लोकांसोबत काम करण्याची संधी मला मिळते. सो आता हे सगळं आहे. म्हणजे नाना भेटले का मग नाशिकला आल्यावर? नाही, ते नाशिकला नाही, ते तर पॅन्डेमिक चालू होतं. त्यांनी सहज मला सांगितलं ते मी कधी नाशिकला भेट झाली? भेट झाली कुठे? कधी? नानाच्या कशी? वाडीला. काय? त्यांच्या अच्छा, घरी. बरं. हो. त्यांच्या घरी त्यांनी मला बोलवलं होतं. ऍक्च्युली गणपतीचा विसर्जनाचा दिवस होता. त्यावेळी त्यांना मेसेज केला होता. म्हटलं नाना, मला ते पोर्ट्रेट आपलं सगळ्यात पहिलं म्हणलं तुम्ही फोन केला ना, आपली भेट राहिली आहे. त्यांचं आलं उद्या भेटू सकाळी 11 वाजता. आणि यांनी 11 वाजता सांगून ठेवलं होतं की प्रणव येतोय. त्यांच्या घरी गेलो, छान मस्त 15-20 मिनिटं भेट झाली निवांत. त्यांना पोर्ट्रेट दिलं, त्यांची सिग्नेचर घेतली एका पोर्ट्रेटवर, छोटी प्रिंटआउट नेली होती, त्यावर भेट झाली मस्त. बरं. आता आत्ताच हल्ली एक आर्टिकल वाचलं, इंग्लिश पेपरमध्ये आलं होतं की जगभरातल्या सगळ्यात भारी ज्या कलाकृती आहेत त्यांचे डिजिटल फॉर्म्स आता उपलब्ध होणार आहेत. बरं. याकडे कशा प्रकारे बघायचं? म्हणजे कला सोपी होतीये, कला अफोर्डेबल होतीये का काय? का सोपी होतीये? आय डोंट थिंक सो सोपी होतीये. प्रत्येक कलेला आपण कला म्हणून बघूया ना. नाही, डिजिटल पोर्ट्रेट नाही, डिजिटल फॉर्म्स, त्याच्या डिजिटल कॉपीज येणार. आता रिसेंटली घडलेली मी एक अनुभव सांगतो. आपण किती लायब्ररीज मध्ये जातो सध्या, आपण कुठे पुस्तकं वाचतो, आपण PDF मागवतो, आपण किती बऱ्याचशा असं 1-to-1 जर पॉडकास्ट असेल तर आपण किती ऑडिटोरियम मध्ये जाऊन बघतो, आपण त्याची युट्यूबच्या लिंक्स बघतो. सो होऊ देत ना, का नाही? हा, आता त्याचे ड्रॉबॅक्स पण तेवढे आहेत. पण मग जसं आपलं मगापण जसं बोलणं झालं की तुम्हाला जर डिजिटल फॉर्म आणायचं ना, मग त्याचे ड्रॉबॅक्स पण पत्करायला सुरुवात करा. माझेच मी मगापण तुला हाच किस्सा सांगितला की माझे पण सकाळी सनसेट आणि सनराईजचे जे मी फोटो पोस्ट करतो, हे लोक माझाच वॉटरमार्क काढून मला पाठवतात गुड मॉर्निंग म्हणून. मी एकाला मेसेज केला होता, अरे म्हणलं बघ तुझ्या ब्रॉडकास्ट मध्ये मी आहे, तू माझाच फोटो मला सकाळी पाठवलायस अर्धा तासाने वॉटरमार्क काढून. हा, वॉटरमार्क काढून, आणि स्वतः छायाचित्रकार म्हणून स्वतःचं नाव लिहून. निदान नाही घराच्या बाहेर पडायचं, निदान वॉटरमार्क सहित तरी पोस्ट कर. पण याला नाही करू शकत, असं नाही करू शकत. मी बरेचसे जे देवांचे मी पोर्ट्रेट करतो ना, मी 1-2 ठिकाणी दिलेले असतात, त्याचे N नंबर ऑफ कॉपीज मला नंतर दिसतात बाहेर. सो आपण ह्या गोष्टीला काहीच करू शकत नाही. आणि मग डिजिटल फॉर्म जर होत असेल
तर मग त्याचे ड्रॉबॅक्स पण तेवढेच आहे, पण त्याचे प्लस पॉईंट पण तेवढेच आहे. म्हणजे नाण्याला दोन्ही बाजू आहेत. त्याच्या प्लस पॉईंट पण होणार. कदाचित जे आत्ता ज्या 4 भिंतीत जर ते असेल किंवा एखाद्या मोठ्या हॉलमध्ये जर ते असेल तर ते अजून वास्ट माध्यमात बाहेर येईल, लोकांपर्यंत येईल. आणि अगदी डिजिटल म्हणल्यानंतर अगदी गावागावांपर्यंत ते जाते. हां, मीच माझं एखादी फ्रेम जर मीच कवटाळून बसलो तर मी दाखवू कशी? पण त्यातली जी ओरिजिनॅलिटी, नॅचरलपणा जो असतो, नैसर्गिकता, ती कमी होईल असं नाही वाटत जेव्हा इतके त्याचे डिजिटल फॉर्म्स येतील. एखादं चित्र आहे की जे बाबा कोणीतरी काढलंय, कोणतं तरी मोठं त्याचे होऊ चित्र, शकतं, त्याचे अगदीच. डिजिटल फॉर्म्स येणार, एखादा त्यातला रॉनेस जाईल असं अगदी 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 एखाद्याने करून ठेवलेल्या गोष्टीला छेडछाड करण्यात काय मजा आहे? ओके. मग तुम्ही रिक्रिएट करा त्या गोष्टीला. भलेही तुम्ही रेफरन्स त्या गोष्टीचं घेऊ शकता की, पण मग त्याचंच घेतलंय तेच उचलायचं आणि त्याची सेकंड कॉपी तयार करायची, ह्याच्या अगेन्स्ट मी पण आहे की ही गोष्ट नाही ना योग्य. मग असंही होतं बऱ्याचदा की मग याचं हे छान आहे, मग याचं हे थोडंसं घ्या, याचं हे छान आहे, याचं हे पण थोडंसं घ्या, मग आपलं काहीतरी करा. हे पण होतं. असं नाही, याच्या मी पण अगेन्स्ट आहे, अगदीच खरं की ज्यांनी जे करून ठेवलं त्याला छेडछाड नको. तुम्ही स्वतःचं काही करणार असाल तर यू मोस्ट वेलकम. ओके. आणि मग आता AI आलेलं आहे बाबा, तुझा फोटो मी जर चॅट जीपीटीला पाठवला, त्याला म्हटलं मला याचं पोर्ट्रेट करून दे किंवा मला याचं ते मध्ये कोणता तरी ट्रेंड आला होता, गिबली करून दे, ते देतंय की करून देतंय. मग अरे वाय यू, तुझे 3-3.5 तास मी का घेऊ, किंवा तू का 3-3.5 तास देतोयस त्यासाठी, जर ते मला अगदी 3-3.5 सेकंदात वगैरे करून अगदी दे. मला तर वाटतं की लोकांनी करून घ्यावं. का मी, हा प्रश्न लोकांच्या मनात असायला हवा. पडलाय ना म्हणून तर विचार. मी सांगतो आता, माझे आतापर्यंत ऑल ओव्हर इंडिया 2000+ क्लायंट आहेत. बर, ठीक आहे. आताही माझ्याकडे खूप साऱ्या म्हणजे टचवूड खूप सारे कामं माझ्याकडे पेंडिंग आहेत. मग मी का, हा प्रश्न मला कधी पडत नाही. माझं काम चांगलं आहे, माझ्यावर कॉन्फिडन्स आहे, मी जे देतो ते लोकांना आवडतंय. मग गिबली येऊ दे, चॅट जीपीटीला अजून छान प्रॉम्प्ट लोकांना देऊ देत, काय त्याच्याने फरक पडत नाही ना मला. बऱ्याचशा एक्झिबिशन मध्ये आलेल्या लोकांनी मला हा प्रश्न विचारला, मग AI आणि तुझ्यात फरक काय? अरे अख्खा इमोशन वाला भरलेला माणूस आहे मी. मी सुरुवातीला एक वाक्य वापरलं की गिबली किंवा ते चॅट जीपीटी तुम्हाला करून देतं, त्यात जे लाईव्हनेस टाकायचं काम आहे ना, जिवंतपणा टाकायचं काम आहे ना, ते मी फक्त करतो 3.5 तास 3 तास. त्याच्यासाठी तुम्ही मला पैसे मोजताय. ठीक आहे. जसं आता न्यूजमध्ये जसं तुमच्याकडे AI मॉड्यूल्स आले, AI अँकर आले, एखादी निगेटिव्ह घडलेली घटना तो इमोशन्सनी मांडेल कशी? हां, त्याला मांडण्यासाठी इमोशन्स लागणार. जर एखादी खूप निगेटिव्ह एखादी गोष्ट असेल जी ऐकून अगदीच डोळ्यात पाणी येणार असेल, अंगावर शहारे, ते शहारे आणणार कुठून? ते यायला हवे ना अंगावर. हां, ते शहारे आणण्याचं काम माझ्याकडे आहे, म्हणून लोक मला पैसे देतात. मी एक किस्सा सांगतो. माझ्याकडे एक पेन्सिल स्केच आलं होतं करायला. शहारे काय असतात ते मी कडाडून अनुभवलेत. माझ्याकडे पेन्सिल स्केच आलं होतं. अगदीच सुरुवातीची माझी फेज होती हे सगळं करण्याची. कपल होतं एक, त्यांचा मला फोन आला, मला म्हणे प्रणव एक पोर्ट्रेट हवं आहे करून, तुमचं काम खूप छान आहे, ॲप्रिशिएट केलं. मला म्हणे आम्हाला एक फोटो करायचा. म्हटलं ठीक आहे, मला व्हॉट्सअपला फोटो पाठवा, मी तुम्हाला डिटेल पाठवतो. त्यांनी मला फोटो पाठवला. तो फोटो पेन्सिल स्केच होता. ओके. बाळाचा एका छोटा. म्हटलं मला ओरिजिनल फोटो द्या ना, मला याच्यात काहीच डिटेल दिसत नाही आहे बाळाचे. सो म्हणे नाही आमच्याकडे एवढंच आहे, बघा ना म्हणे प्लीज याच्यावरनं काही करते का, असं म्हणून त्याने फोन ठेवून दिला. म्हटलं ठीक आहे मी बघतो काय होऊ शकतं. मी त्याच्यावर काम केलं. त्याचा मला नंतर फोन आला, मला म्हणे आम्हाला याच्या खाली एक नाव टाकायचं आहे, गाथा असं नाव. गाथा. म्हणजे ठीक आहे मी टाकून देतो. मग मी छान रेडी केलं. एक 4-5 दिवसांनी त्यांना ते त्याची एक कॉपी बघायला पाठवली व्हॉट्सअपला. दुपारी एक साधारण 12-12:30च्या दरम्यान ती पाठवली. त्या माणसाने तो मेसेज रीड केला आणि त्यांचा काहीच रिप्लाय नाही. बरं. मग मी थोडासा म्हणजे मलाच थोडंसं टेन्शन आलं. म्हटलं कदाचित त्यांचे काहीतरी इमोशन आपण टच केले असावे, निगेटिव्हली हर्ट झालं असेल काही, माहीत नाही. मी त्यांना रिसर सॉरी पण टाकलं, काहीच रिप्लाय नाही. 5-5:30च्या दरम्यान त्यांचा मला व्हिडिओ कॉल आला. दोघंही नवरा बायको जे कपल होतं ते दोघंही फ्रेममध्ये होते, दोघंही रडत होते प्रचंड. मग मी थोडा क्युरियस झालो. म्हटलं काय झालं, म्हणजे सॉरी म्हटलं माझ्याकडनं काही चुकलं असेल तर म्हणजे सॉरी म्हटलं, मी ते डिलीट करतो पाहिजे किंवा तुम्ही डिलीट करून टाका, प्रॉब्लेम नाही. नाही म्हणे प्रणवजी आज आमचा बेबी परत आलाय. म्हटलं सॉरी. मग आता मी क्युरियस होतो, म्हटलं मला सांगा काय झालं. सो लग्नाला म्हणे 9 वर्ष झाली, आम्हाला बेबी होत नव्हतं. काही ट्रीटमेंटनंतर सगळ्या एफर्ट्स नंतर आम्हाला एक बेबी झाल्यानंतर पहिल्या दिवशी ते एक्सपायर झालं. आमचा बेबी कसं असावं याची एक आमच्या डोक्यात एक इमॅजिन एक फेस होता. तो आम्ही एका स्केच आर्टिस्टकडनं पोलीस स्टेशनला जाऊन तो ड्रॉ करून घेतला. बरं.
आणि ते बेबी कसं असावं हे ॲक्च्युली तुमच्या पोर्ट्रेटमध्ये लाईव्हली आम्हाला दिसतंय. ओके. सो आम्ही आता याचं 6 फुटाची फ्रेम घरात करणार आणि आजही ते मला बराचदा त्यांचा फोटो येतो की आजही ते ज्या दिवशी ते बाळ जन्माला आलं होतं त्या दिवशी त्याच्यासमोर दूधभात ठेवतं आणि मला त्याचा फोटो पाठवतो. बर. सो आता कम्पेअर कर ChatGPT आणि मी का. पण हे आजचं झालं, म्हणजे हा किस्सा जो तू सांगितलास तो आहे इमोशनल अर्थात, म्हणजे त्याविषयी काही बोलायलाच नको. पण हे आज झालं की आज हे ChatGPT कदाचित करू शकत नाही, कदाचित 4 वर्षांनी करू हे पण शकतो. करेल ती. मग मी थांबतोय. मग काय करायचं? मग मी थांबतोय. मग काय करणार? आय एम मास्टर्स इन फिल्म मेकिंग. पण मी अपग्रेड होण्याचा विचार तर करतोच. हा म्हणजे काय? आणि मी सांगतो, मी लिहून देतो आज 4 दिवसांनी आपण परत भेटू. मी जे करतो ते ChatGPT करू शकत नाही एवढा बर. मला कॉन्फिडन्स आहे. बर. जे काही असेल ते मी त्याच्या पुढे किंवा मागे मी म्हणत नाही. कदाचित आम्ही दोघं सोबतही असू, पण तरीही माझा क्लायंट बेस तेवढाच असेल, माझ्याकडे कामही तसंच असेल. कारण जे मी काम करतोय ना ते मला माहिती की मी काय करतोय आणि हे कोणीच करू शकत नाही याचाही मला कॉन्फिडन्स आहे. कदाचित त्याला कॉम्प्लेक्स येईल काही दिवसानंतर. बर. आता प्रश्न असा पडतो की तू हे जे सांगितलंस ना, हा जो अनुभव सांगितलास, जेव्हा परफॉर्मिंग आर्ट्स मधला एखादा माणूस समोर असतो तेव्हा त्याला हे विचारता येतं की बाबा तुझे अनुभव काय आहेत, किंवा तुला काय म्हणालेत प्रेक्षक, तुला मिळालेली सगळ्यात भारी दाद काय वगैरे. तुझ्या बाबतीत ते कसं मांडशील तू? सगळ्यात भारी काय होतं किंवा सगळ्यात कमाल कॉम्प्लिमेंट काय होतं? खूप आहेत. कारण परफॉर्मिंग आर्ट्स मध्ये समोर असते ना ऑडियन्स. खूप आहेत. जरी माझ्या समोर ऑडियन्स नसला ना तरी बऱ्याचदा असं होतं की बऱ्याचशा सिच्युएशन्समधनं मला ती गोष्ट फील होत असते. बऱ्याचदा लोक फोन करून मला ती गोष्ट सांगत असतात. आता ही गोष्ट ॲक्च्युली सगळ्यांना माहिती आहे. बऱ्याचशा पॉडकास्टमध्ये मी बोललो आहे की ममताताई ही माझ्या लाईफमधलं एक खूप काय म्हणू शकतो आपण इमोशनल टच आहे. त्या पार्टकडे येणारच होतो, बोलूया आपण. इमोशनल टच आहे. सो त्याच्यापेक्षा वेगळं ॲप्रिशिएशन मला अजून कोणाकडनं नको आहे. बर. ठीक आहे. ते जे मिळालंय, अगदी मी ज्यावेळी सुरुवात केली त्यावेळी तिचं जे वाक्य होतं की तू माई परत घेऊन आलायस, हे वाक्य माझ्यासाठी लाईफ टाईम ॲप्रिशिएशन आहे की कोणाची तरी एखादी अशी व्यक्ती की ज्यांना मी कदाचित फोटोत का असेना पण परत घेऊन येतो. सो माझ्यासाठी खूप होतं. मी ज्यावेळी एक्झिबिशन करण्याचा मी प्लॅन केला, ताई आणि मी झालो कनेक्टेड ज्यावेळी माई गेल्यानंतर. म्हणजे माईंना मी भेटलो नाही कधीच, पण माई गेल्यानंतर मी ते सगळं TV ला सगळीचकडे होतं, ते सगळं बघितलं, त्यांचा बॉन्ड लक्षात आलं, मी वाचलं त्यानंतर. आणि त्याच्यानंतर मी त्या दोघींचं एक पोर्ट्रेट केलं होतं, ताईचं आणि माईंचं सोबत असलेलं. हो. ते मी एक दिवशी सुधीर दादा म्हणून एक आहे मुंबईचा, त्याला मी पाठवलं. त्याने ताईला सेंड केलं. ताईचा मला फोन आला. ताई म्हणे तुला मला भेटायचं आहे, सो आपण मांजरीत भेटूया, तू ये पुण्याला. सो मी गेलो आणि त्यावेळी जी ती मारलेली मिठी होती ना ताईनी, की कोणीतरी आपलं व्यक्ती घेऊन कसं आपण गाडीतनं घेऊन येतो कोणाला तरी खूप दिवसांनी, ती जी मिठी होती ना ती अजूनही मला अंगावर काटा आणते की तू आई परत घेऊन आलास माझी प्रणव, आणि आता तू माझा लहान भाऊ आहेस आणि तू असंच काम करत राहा. खूप लोकांना खूप व्यक्ती तुझ्याकडनं परत मिळणार आहेत. हे जे एक होतं ना हे माझ्यासाठी खूप होतं. हा एक एक्सपिरियन्स झाला. त्यानंतर मी एक्झिबिशन प्लॅन केलं. त्यानंतर मी माईंचं एक झुल्यावर बसलेलं 6 फुटाचं पोर्ट्रेट केलं होतं. बरं. 6 फुटाचं पोर्ट्रेट माझ्यापेक्षा हायटेड ते असं उलटं ठेवलेलं होतं. ताई ज्यावेळी हॉलमध्ये आली मी ते असं फिरवलं तिच्याकडे. त्याच्यानंतरची जी ती अशी फुटली अगदी. अच्छा. की आई म्हणून. सो हे बस, म्हणजे याच्यापेक्षा वेगळं अजून काय हवं आहे. ही फेज खूप आहे लाईफमध्ये. ॲज अ आर्टिस्ट तुम्हाला जर एखादी इमोशनल ॲप्रिशिएशन मिळत असेल ना ते खूप गोष्टींसाठी ट्रिगर पॉईंट ठरतो. म्हणजे हे त्या 1800 पोर्ट्रेट्स आणि 2 वर्ल्ड रेकॉर्ड एशिया युथ आयकॉन वगैरेच्या पलीकडचं आहे, खूप पलीकडचं आहे. ठाण्यातलीच एक केस होती, प्रियांश विरकर म्हणून, अतुल विरकर, लहान बेबी होतं. तुम्ही न्यूज मध्ये पण तुमचं खूप ते होतं. त्याला ते एक इंजेक्शन द्यायचं होतं, फंडिंग गोळा करत होते. ज्यावेळी त्याचं ते सगळं सॉल्व्ह झालं त्यावेळी ते अतुल दादाचा मला फोन आला. अतुल दादाने मला सांगितलं की अरे प्रणव, ज्यावेळी हे सगळं चालू होतं ना त्यावेळी मी तुझं काम बघत होतो आणि तेव्हापासून माझी इच्छा की प्रियांचं एक पोर्ट्रेट तुझ्याकडनं मला करून हवं आहे. सो त्याला म्हटलं मी ठीक आहे, मला एक फोटो पाठव. त्यांनी मला फोटोज पाठवले. हॉस्पिटलमध्ये अशी नळी सगळी, मास्क ते सगळंच होतं, ऑक्सिजन वगैरे लावलेलं. मग मी ते सगळं केलं. त्याची मान अशी होती, ती सरळ छान व्यवस्थित असं बसलेलं. बॅकग्राऊंड चेंज केलं. ते पोर्ट्रेट मग मला म्हणे मला सॉफ्ट कॉपी आहे. म्हणलं नाही, मी तुला फ्रेम करून देतो. मी त्याला फ्रेम कुरिअर केली. नंतर मला त्याच्याकडनं एक फोन आला होता
आणि त्याचं फोनवर एवढंच वाक्य होतं की आमचा प्रियांश हसला रे हा, पहिल्यांदा. क्या बात, क्या बात. तो पोर्ट्रेटवर पडलाय आणि तो त्याच्याचकडे बघून खूप हसतोय. आज पहिल्यांदा आम्ही जन्मल्यापासून त्याच्या चेहऱ्यावर स्माईल क्या बघितली. बात आहे. सो हे माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे जे काही घडतंय. आणि या सगळ्यामध्ये ना माझा एक ठाम विश्वास आहे की माझ्या मागे स्वामी भक्कम आहेत. बर. मी जे हट्ट करतो ना ते पूर्ण होतात. काय आता सगळ्यात रिसेंट हट्ट काय? नाही, अशा हट्ट सांगायचे नसतात. नाही, मी एक असा स्टुडंट होतो की शाळेत जरी माझ्या घरी सगळं मेडिकल फील्ड आहे, माझे पप्पा डॉक्टर आहेत, एका खेडेगावात मी वाढलोय. निफाड तालुक्यामध्ये एक खेडेगाव आहे वनसगाव, तिथे माझं शिक्षण झालं. नाशिक जिल्ह्यात निफाड तालुक्यामध्ये एक गाव आहे, तिथे माझं शिक्षण झालं 10वी पर्यंत. 11वी 12वी मी तिथेच कॉलेजला केली. आई पप्पांचं म्हणणं होतं की तू सायन्स कर, मी सायन्स केलं. नंतर माझं म्हणणं होतं मी फोटोग्राफी करेन, नाही नीट कर. म्हणलं नीट नाही होऊ शकत, फोटोग्राफी नीट कर. नाही नीटच कर. म्हणलं नाही नीट नाही होऊ शकत. मग ते मग थोडंसं प्रॉमिसेस सुरू झाले. नाशिक आणि नीट म्हटलं की आणखी एक आठवत. अरे नाही नो कमेंट्स. आपण पुन्हा नीट कडे येऊया. NEET नीट. हा नीट एक्झाम. हा नीट डॉक्टरच्या आधीची असते ना. नीट कर. काय फुल फॉर्म असतो त्याचा? एवढा वरवरचा गेला होता का जाऊ दे ना, पण झालं ना आता. ओके. त्यानंतर 2 वर्ड रेकॉर्ड झाले तर प्लीज. सो मग त्यांनी एक अट घालायला सुरुवात केली की तू नीटला ऍडमिशन घे, मी तुला कॅमेरा घेऊन देतो. डील म्हणलं. बर. मी नीटला ऍडमिशन घेतलं, त्यांनी मला कॅमेरासाठी. ठीक आहे, डील झाली क्रॅक बरोबर. मग सगळं नीटच्या एक्झामला वगैरे जायला लागलो. जायला लागल्यानंतर ना ज्यावेळी फीस भरायची होती एक्झामची त्या क्लासची, त्यावेळी मी घरी सांगितलं, म्हटलं फीस भरू नका, वाया जाईल. खरंच भरू नका. फार असते ना काहीतरी लाख रुपये वगैरे, लाखाच्या पटीत असते. वा भरपूर लाख पण नाही, लाखात असते. हा होती. मी विचारलं पण नाही, भरायचीच नव्हती तर काय विचारा होता आकडा तरी. मी घरी सांगितलं, म्हणलं भरू नका फीस, वाया जाईल. म्हणजे अरे तू काय बोलतोय म्हणे, 2 महिने झाले तू नीटचं हे करतोय, आपण कॅमेरा घेऊन दिला तुला. कॅमेरा पण घेऊन दिला. हा मग कॅमेरा वगैरे ठीक आहे, पण नाही कळत आहे म्हणलं काहीच. म्हणून मग काय करणार आहेस? फोटोग्राफी करायची म्हणलं मला. लग्नात नाही हो. पण लग्नात करण्यात काय वाईट आहे? म्हणजे नाही आता जनरली फोटोग्राफी फोटो तो व्यवसाय नाही, कम्पॅरिझन नाही. डोळ्यापुढे तेवढंच ना, एक माझ्या डोळ्यापुढे ते नव्हतं. तो एक ऑर्थोडॉक्स बसलेला असतो. डोळ्यापुढे तेच. आता जर आम्ही खेड्यातच आहोत, हा तर पहिलं वाक्य तेच येणार, ते तसंच होतं. पण मला तिकडे जायचं नव्हतं. माझं फोटोग्राफीत पण N नंबर ऑफ आहेत की फील्ड, तुमच्या सिलेक्शन तुम्हाला करायला स्कोप आहे. नाही वाईल्ड लाईफ म्हणजे काय, पक्षी जंगलात मिळेल. नाही म्हणलं, हा रे मुद्दा बरोबर आहे म्हणलं तुमचं, पोटा पाण्याचं बघावं लागेल. मग बघ म्हणे, मग एक काम कर, तुला जे हवं ते कर. बर. हा रागात तिरस्कारात होतं हे वाक्य. तुला जे हवं ते कर, फेल्युअर आलं तर तुझं, सक्सेस झालं तर तुझं, आम्ही नंतर मागे नाही. ग्रॅज्युएशनपर्यंतची जबाबदारी घेतली आहे. ग्रॅज्युएशन नंतर फंडिंग घरात मिळणार नाही. बर. ठीक आहे म्हटलं. फर्स्ट इयर झालं आणि सेकंड इयरला तर पॅन्डेमिक लागलं. त्याच्यानंतर मग स्वामी कृपेने फंडिंग घेण्याची गरज पडली नाही घरातनं. तोपर्यंत पोर्ट्रेट सुरू झाले. असं हे सुरुवातीचं होतं सगळं टास्क घरातले. आता मी या सगळ्यामध्ये पोर्ट्रेट नेमकं कधी इन झालं? म्हणजे जेव्हा शिक्षण सुरू होतं तेव्हा इन झालं, शिक्षण झाल्यानंतर डिजिटल पोर्ट्रेट? नाही, फर्स्ट इयरलाच पॅन्डेमिक लागलं ना माझ्या. मी कॉलेजला फर्स्ट इयरला ऍडमिशन घेतल्यानंतरच पॅन्डेमिक सुरू झालं आणि तिथूनच सुरू झालं. आणि मग फोटोग्राफी बाजूला राहिली का? नाही ती सुरूच आहे. फोटोग्राफी इज माय फर्स्ट लव्ह, ती सुरूच आहे. पण ते प्रोफेशन म्हणून किंवा ब्रेड अँड बटर म्हणून नाही. ब्रेड अँड बटर म्हणून मला वेळ नाही. पोर्ट्रेट मधनं मी सध्या मानवर काढत नाहीये, मला काढायची इच्छा नाहीये. हा सो हेच माझं ब्रेड अँड बटर आहे. फुल टाइम मी पोर्ट्रेट करतो. माझ्याकडे म्हणजे अगदी जगभरातून ऑर्डर येतात. मी फॉरेन कंट्रीजच्या पण ऑर्डर आता सध्या करतोय. सो हेच माझं आता ब्रेड अँड बटर आहे. बर. आणि लकीली या सगळ्यामध्ये आता असं झालंय ना की सिंगल कोणाची असाइनमेंट यापेक्षा माझ्याकडे कॉर्पोरेट असाइनमेंट येत आहेत. नाही त्याकडे यायचंय मला. बिझनेस नेमका कसं चालतो माझ्याकडे, कसं पैसे कसे मिळतात, काय कुठे कुठे येणार आहेस मला माहिती आहे जनरली. किती झाले तुझे आतापर्यंत इंटरव्ह्यू, पॉडकास्ट? 27 झाले. ठीक आहे.
मग मी कोण इथे कुठून नसतो फिरून बसलो तरी चाललं असतं. कोण कुठून फिरून कुठपर्यंत येतोय मला माहिती आहे. सॉरी, आय एम जस्ट किडिंग. That's पण fine. बिझनेस म्हणजे आता ह्या पर्स्पेक्टिव्हने म्हणजे ब्रेड अँड बटर जर याच्याने जर बघायला गेलं ना, तर 22पासनं माझी पहिली ऑर्डर स्वामींची होती. मी स्वामी सेवक आहे. पहिली ऑर्डर माझ्या लाईफमधली मी स्वामींची केली होती. जी ज्यांच्याकडे गेली होती ते पण सिद्ध पुरुष होते, स्वामींचं नामस्मरण करणारे. गेल्यानंतर त्यांचा मला फोन आलेला की प्रणव तू करत राहा, तुला स्वामींनी स्पर्श केला आहे असं म्हणून त्या माणसाने फोन ठेवला. आणि वर्ल्ड रेकॉर्ड हे त्याचंच सरप्राईज होतं. तिथून पुढच्या 365 दिवसात माझ्या नावावर पहिलं वर्ल्ड रेकॉर्ड होतं. बर पॅन्डेमिक मधला हा फोन होता. बर मध्ये थोडंसं ओपन अप झालं होतं जरा काही फेजमध्ये, 2 वेव्ह आल्या होत्या. सो मधला जो बरोबर. पॅच होता तिथे हे कुरिअर झालं होतं. त्या फोन नंतर वर्ल्ड रेकॉर्ड हे माझ्या लाईफमध्ये आलं. वर्ल्ड रेकॉर्ड नंतर मग चेंज झालं. आता कॉर्पोरेट ऑर्डर म्हणजे काय की आता माझ्याकडे येणारा ऑर्डर हा प्रणव म्हणजे एक आम्हाला फॅमिली पोर्ट्रेट हवं आहे, आम्हाला सिंगल पोर्ट्रेट हवं आहे, कोणाला तरी गिफ्ट करायचं, हा एक झाला एक भाग. पण माझ्याकडे आता बऱ्याचशा कंपनीच्या गिफ्टिंग ऑर्डर असतात. ओके. की आम्हाला आमच्या 50 एम्प्लॉईज आहेत आणि 50 एम्प्लॉईचे आम्ही 50 फोटोज देतोय, आम्हाला 50 फ्रेम हव्या आहेत. बर. सो अशा आता ऑर्डर सुरू आहेत. साधारण कितीचा लॉट? 50 वगैरे असतो? नाही, 500चा पण लॉट केला मी. 500चा? माझे एक खूप छान क्लायंट आहेत. 500 गुणिले 3 नाही, ते 1500 नको, तास जाऊ तुला दे, लागले ते असतील की जा- करायला? नाही नाही नाही, हे बऱ्याचदा असं पण असतं, म्हणजे असं काही प्रत्येक वेळी इंडिव्हिज्युअल पोर्ट्रेट असतील असं नाहीये. बऱ्याचदा ते असं असतं की एखादा देवाचं वगैरे असतो आणि त्याच्याच कॉपीज असतात. अच्छा, ओके. बऱ्याचदा हे असं असतं. बऱ्याच हे 50 किंवा 40 जे असतात हे इंडिव्हिज्युअल्स असतात. हा. आणि मग त्यासाठी वेळ तेवढा देतात ते मला, 3 महिने वगैरे, आई दिवाळीत हवं आहे अच्छा, काइंड ऑफ निवांत. असं. पण असंही असतं की एक आम्हाला एखादं कोट वगैरे पण येतात. सो ते कोट आम्हाला छान जरा एनहान्स करून हवेत, त्याच्या साईडला मग फोटो हवा आहे, हा. मग त्याच्या आम्हाला 500 कॉपीज, मग आमच्याकडे कार्यक्रम आहे त्याच्यात आम्ही ते सगळ्यांना वाटणार आहे वगैरे असं. सो हे सध्याचं माझं ब्रेड अँड बटर. आणि मी खरं सांगू ना तर माझ्याकडे 24 तास जे काही पूर्ण युटिलाइज करायचे म्हटलं तर माझ्याकडे 24 तास काम आहे. अच्छा. हां, सो त्याच्यामुळे टचवूड हे खूप छान आहे. आता तू स्वामींचा विषय घेतलेलास, म्हणजे कोणाचा विश्वास आहे नाहीये हा मुद्दा वेगळा राहतो, पण तू जर म्हणतोयस की मी स्वामी सेवक आहे, मला 1 वर्षात बरोबर रेकॉर्ड पूर्ण झाला किंवा वर्ल्ड रेकॉर्ड माझ्या नावावर आला वगैरे, आणखी काही अनुभव आहेत का असे? खूप आहेत. मानणारे बरेच मानतात, म्हणून मी विचारतो. कोणी मानो ना मानो मला माहित नाही. मी मानतो का, कारण मी कोणाला तरी आन्सरेबल आहे याचा माझ्या मनात एक काय म्हणतो ना आपण, एक असते ती भीती की आपण जर कोणाशी चीट केलं, कोणाला काही वाईट आपण आपल्याकडनं रिॲक्शन गेली, जाणून बुजून वागलो, तर आपण त्यांना आन्सरेबल होतो. आणि त्याचं नाव आहे स्वामी. सो मी पूजापाठ, नामजप वगैरे असं म्हणून मी मानत नाही. अच्छा. कोणाला तरी उत्तर द्यायचं आहे ना, मग ते त्यांना द्यायचं आहे, बरं. मग ती भीती वाटते. बरं. म्हणून स्वामींना मी मानतो. काय आणि अनुभव मला आहेत खूप असे? प्रचिती आहे स्वामी. काय काय प्रचिती हा शब्द जास्त हा योग्य जास्त आहे. छान आहे. ज्यावेळी मी याला सुरुवात केली तेव्हाचा तर मी किस्सा तुला सांगितला. हो. ज्यावेळी मी एक्झिबिशन भरवतो, पहिल्या 5 एक्झिबिशनचा मी तुला किस्सा सांगतो. मला पहिल्या 5ही एक्झिबिशन मध्ये स्वामींचे हिनाचं अत्तर मिळतं. बर. स्ट्रेंजर किंवा नोन अननोन कोणी पर्सन येतो, एक्झिबिशन बघतो, रिव्ह्यू लिहितात, पाठीवर थाप मारतात. जनरली आपल्यापेक्षा बऱ्याचदा मोठे लोक असतात, आपण त्यांना नमस्कार करतो. हो. हा, खिशात हात टाकून सेम बटवा, सेम अत्तराची बाटली 5ही एक्झिबिशनला कॉमन मिळतं. हिनाचं अत्तर मिळतं स्वामींचं. स्वामींचं फेवरेट अत्तर आहे हिनाचं ते मला अत्तर ऐकलंय. मिळतं. ठीक आहे, हा एक अनुभव. जिथे जिथे मी एक्झिबिशन भरवले तिथे तिथे मला स्वामींच्या मठामध्ये इन्व्हायटी म्हणून बोलवलं गेलं. बर. एक्झिबिशनच्या आधी, एक्झिबिशन नंतर किंवा त्या पिरियडमध्ये तिथे 5ही 6ही ठिकाणी मी स्वामींच्या मठात गेलोय. ठीक आहे. हे सगळं सुरू असताना ना, एक असा मुलगा जो कॉलेज स्कूलमध्ये अजिबातच म्हणजे एक पाठी नाही आहे, छान छान मस्त सगळं त्याला येतं आहे वगैरे असं वाला एक जो मुलगा होता की जो बॅक बेंचर नाहीये, फ्रंट बेंचरचं लायकीचा नाहीये. हा, असं वाले एक जे बॅक बेंचर त्याला ऍक्सेप्ट करत नाही, की तू आमच्या इतका कूल नाही. हा हा, तू त्याच्यातही बसत नाही, तू याच्यातही बसत नाही, तुला मधले एक्सेप्ट करत नाही. सो असं वाला एक मुलगा. आणि आज जो तुझ्यासोबत पॉडकास्टला बसलाय, हा ड्राफ्टिक चेंज जर असेल ना, त्यासाठी मी स्वामींना मानतो. एक अशी फेज होती लाईफ मधली की दरवर्षी आम्ही अक्कलकोटला जातो. घरात आधीपासूनच स्वामींचा आहे, सो दरवर्षी आम्ही जातो. आफ्टर वर्ल्ड रेकॉर्ड ज्यावेळी मी गेलो ना, तर दरवेळी गेल्यानंतर आपण रूम बुक करतो, कुठेतरी रूम मिळते, दुसऱ्या दिवशी रांगेत उभं राहून दर्शन मिळतं, हे सगळं जरी होतं. ह्यावेळी वर्ल्ड रेकॉर्ड नंतर ज्यावेळी मी अक्कलकोटला गेलो त्यावेळी मला तिथे बॉडीगार्ड होते. बर. का? कारण माझा एक तिथे मित्र आहे, त्याला मी सांगितलं होतं की मी येतोय. आय डोंट नो आता त्यांनी तिथे काय सोय केली होतं मला माहीत नाही. पण रविवारचा दिवस होता, प्रचंड गर्दी होती. ते जे लोक माझ्यासोबत होते ते मला आत घेऊन गेले गाभारात, माझ्याकडनं आरती झाली.
मी बघितलं की बाहेर शटर बंद आहे, बाहेर खूप सारी पब्लिक आहे आणि माझ्याकडनं आत गाभाऱ्यात आरती होतीये, ही माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे. ॲज अ स्वामीसेवक म्हणून ही माझ्यासाठी खूप मोठी अचिव्हमेंट आहे. म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डपेक्षा जास्ती काही असेल तर मला तिथे मिळालेलं मान आहे. स्वामींची एक शाल माझ्या गाभाऱ्यातली एक शाल माझ्या अंगावर टाकली गेली, ती शाल माझ्याकडे अजूनही आहे आणि माझ्यासाठी ते मोटिवेशन आहे की अशी एक थाप आपल्या पाठीवर आहे, तू काम करत राहा. दॅट्स ऑल. आता हे सगळं झालं म्हणजे 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, पैसे बहुतेक भरपूर कमवत असतील, मला ठाऊक नाही किती कमवतोस, पण हे सगळं झाल्यानंतर आता घरातले काय म्हणतात जेव्हा ते म्हणाले होते की ठीक आहे कर काय करायचं आता ते ते कर? काहीच म्हणत नाही. कौतुकही नाही करत का? नाही नाही, ऑफकोर्स त्यांना कौतुक असतं. ज्यावेळी माझा पहिला इंटरव्ह्यू झाला त्यावेळी मी बघितलं होतं पप्पांच्या डोळ्यातलं पाणी. बर. ज्यावेळी रिसेंट कुठलाही पॉडकास्ट येतो त्यावेळी आईचा आलेला इमोशनल फोन अजूनही मला येतो, छान झालंय, रिलीज झाल्या यावेळेस वेगळं काहीतरी होतं बरं का याच्यात. आपण केलंय काही वेगळं का तेच नाही नाही, आपलं सुरुवातच वेगळी होती की मला घेऊन जावं लागलं, मी लहानपणी काय करायचं याच्याकडे. सो अजूनही आईचा तो फोन येतो. अजूनही माझा लहान भाऊ पॉडकास्टला जाताना दादा तू हे घाल, हे मला अजूनही एक्साइटमेंटने सांगतो. बर. महेश सांगितलेलं हो सांगितलेलं, त्यांचं सांगितल्याशिवाय मी घालत नाही काही. नक्की भावाने भावाने नक्की नक्की अगदीच नक्की. हो, हे सगळ्या पॉडकास्ट मध्ये छाती टोकपणे सांगेन मी. नाही पण अजूनही त्यांची एक्साइटमेंट तीच आहे, प्रचंड हॅपी आहेत. आणि कुणाला नको आहे जर एखादा मुलगा ज्याचं म्हणजे एक अशी फेज होती की फॅमिलीज वेगवेगळ्या फील्ड मधल्या फॅमिलीज अचानक आमच्याकडे यायला सुरुवात झाली होती आणि तू हे फील्ड चॉईस कर, तू हे फील्ड चॉईस कर, अशी सगळ्यांचंच होतं. हा हे सांगायला 12वी झाल्यानंतर असं सर्कल 10वी नंतरच आर्ट्स घे, कॉमर्स घे, सायन्स घे सांगणारे खूप असतात. एक सर्कल होतं, सर्कलच्या मध्ये आपल्याला बसवलं जातं आणि मग आजूबाजून सगळेजण सांगतात मग हे नको का, मग हे कर, हे नको का, मग ते कर, असं. आणि मग यातलं काहीच नको, मग फोटोग्राफी, हे तर कोणाच मान्य नव्हतं. पण एक अशी झालेली सुरुवात आणि त्यात असा झालेला बदल, सो हे कोणाला नको, प्रत्येक आई बापाला वाटत असतं. मला एक म्हणजे आता ते नाव आय डोंट नो, मला लक्षात पण नाही आहे खरं, पण असे मला खूप छान मेसेजेस येतात. एक लातूरच्या एक ताई होत्या, त्यांनी मला एक खूप छान मेसेज टाकला की प्रणव खूप सुरुवातीपासून आम्ही तुला कनेक्टेड आहोत आणि खूप छान वाटतं तुझी प्रगती बघून, पुढच्या वेळी माझ्या पोटी जन्माला येईल. क्या बात, माझं लेकरू म्हणून. सो असे ज्यावेळी मेसेज येतात त्यावेळी आपल्या आई बापाला काय वाटत असेल हे त्याच्यातनं कळतं. सो अजून काय हवंय, खरं अजून काय हवंय. आणि ती एक स्माईलसाठी मी धडपडतो. म्हणजे आता जी ही रेस आहे ही त्या स्माईलसाठी फक्त. मला आता हे ऐकल्यानंतर मला फक्त एक शेर आठवला, बहुतेक अहमद फराज त्यांचा, और कितनी मोहब्बत तुझे चाहिए फराज, माओ ने तेरे नाम पर बच्चों के नाम रंगे, ते आठवलं मला. बहुत बढिया. आता पुढच्या पार्टकडे जाताना बिझनेस कसा चालतो हे आपण समजून घेतलं. जसं तू म्हणालास की नवीन काही लोक आहेत जे काम करतात पण ते न्यूनगंड किंवा लोकांच्या ट्रोलिंगमुळे पुढे येत नाही, त्यांना काही सांगायचं? बिंदास सोशल मीडियाला शेअर करा, काय होणार आहे. हो, कमेंट वाचणं बंद केलं की छान होतं सगळं. पण डू यू थिंक सोशल मीडिया इज द अल्टिमेट सोल्युशन? माझ्यासाठी तर आहे, फॉर एव्हरीथिंग. हो, फॉर एनिथिंग. आपण कुठून कनेक्ट झालो, मागच्या झालेल्या पॉडकास्टच्या माणसाला मी कुठून कनेक्ट झालो होतो, मला कुठे बघता तुम्ही सगळे सोशल मीडियावर. सोशल मीडिया खूप वास्ट माध्यम आहे, दुधारी तलवार आहे, तुम्ही वापराल तशी आहे. फक्त इतकंच आहे. मग कधी दुसरी बाजू लागली आहे का? लागली ना, कशी लागावी आणि का नाही, काय जखम असावी. कसं लागलं? ट्रोलिंगच, अजून काय? ट्रोलिंगच्या पलीकडे अजून नाही काय, अजून काय. काय होतं वर्स्ट ट्रोलिंग काय होतं? छान लेख लिहिले जातात आपल्यावर मस्त मोठे मोठे, विचारधारेशी वगैरे. मग तू भेटच, मग तू पुण्यातच भेट. मी पुण्यात दर महिन्याला 4 वेळेस जातो, कोणी भेटत नाही, खरंच कोणी भेटत नाही, कोणी फोनही करत नाही. मी पुण्याला जाताना स्टोरी टाकतो फेसबुकला की वे टू पुणे किंवा काइंड ऑफ काहीतरी एखादा घाटातला व्हिडिओ, नाही भेटत कोणीच. स्टोरी रीड पण करतात ती लोक आपली. आणि मला तर ह्या गोष्टीचं मला विशेष अप्रूप वाटतं की कोणाला आपल्या लाईफमध्ये काय चाललंय माहिती असो नसो, कदाचित माझ्या आई पप्पांना पण माहित नसेल, तेवढं त्यांना माहिती असतं. फार लक्ष असतं. हा, म्हणजे एखादी गोष्ट माझ्याकडे स्किप झाली तर त्यांना विचारावं की अरे मागच्या वेळेस काय झालं होतं नेमकं यावेळी. आणि असावे असे लोक, छान असतात, खूप मजा येते. ज्यावेळी असं वाटतं ना की थोडासा ऑर्डरचा फ्लो कमी झालाय, थोडंसं बिझनेस अजून काहीतरी, त्यावेळी एखादी इच्छा असते माझी की एखादी पोस्ट पडावी, मजा येते. मग तू करतोस असं कधीतरी मुद्दाम काहीतरी कॉन्ट्रोवर्शियल? कशासाठी, माझ्याकडे वेळ नाहीये. तू म्हणालास ना आता फ्लो कमी झाल्यावर. नाही होत नाही, अजून झालाच नाही. पण मला ते एक जाणवलंय की आज जर 2 कामं असतील आणि एखादी जर आज रात्री ट्रोलिंगची पोस्ट पडली, उद्या 4 होतात. तेवढं खरं ते होतच. आणि प्रत्येकाच्याच बाबतीत, म्हणजे नॉट ओनली इन माय फील्ड,
कोणाच्याही फील्डमध्ये ते होऊ शकतं. देयर इज नथिंग कॉल्ड गुड पब्लिसिटी ऑर पब्लिसिटी. अरे, पब्लिसिटी जस्ट publicity is पब्लिसिटी. publicity. काय का त्यात काय? आणि विशेष म्हणजे जे लोक त्यांचं वाचून आपल्या वॉलला व्हिजिट करायला येतात त्यातले 10 लोक आपल्याला अप्रिशिएट करून जातात. हा बरोबर. सो ही खूप मजा असते. 100%. काही लोक इतके भारी आहेत, इंस्टाग्रामवर ट्रोलिंग केलेल्या पोस्टला कोलॅबरेशन पाठवतात. तू ऍक्सेप्ट करतोस? नाही एक्सेप्ट नाही करत मी, पण ते वाचलंय कोलॅबरेशन रिक्वेस्ट. काय म्हणजे हाईट. ट्रोलिंग. लोक नावाने कधीच आजपर्यंत मला ट्रोलिंग नाही झालं. कधीच प्रणव सातभाई हे नाव कुठल्याच मेसेजमध्ये घेतलं गेलं नाहीये. लोक सातभाई नावाचे अंक 7चे अंक बदलतात. अच्छा बरोबर. असं ट्रोलिंग होतं. हा. क्रिएटिव्ह असतात हे लोक खूप प्रचंड. हो हो खूप खूप. जे लोक आपलं काय म्हणतो आपण इरेझरला जाऊन वॉटरमार्क काढू शकतात त्या लोकांना टाईप करणं किती इझी. तुला माहिती काय या आडनावा मागची स्टोरी? मला पण नाही. मला पण नाही. मला हा प्रश्न पडला होता घरी विचारल्यानंतर. ते सांगतात एका तिळाचे 7 तुकडे करून कोणत्या तरी भावांनी खाल्ले. अच्छा हा ती स्टोरी आहे हा. बरोबर. मग तिथून आम्ही हे एका तिळाचे तुकडेवाले लोक आहेत सगळे. अच्छा त्या 7 पैकी एक हो, तू हो, हो. भाई. तुम्ही 7 भाई. गरीब लोक एका तिळाचे तुकडे खाणार. गरीब लोक. आता मी तो विषय वाढवला नाही. तुझं इन्कम किती आहे त्याच्यामुळे नको. त्यासाठी मला सीए. अच्छा तुला सीए ठेवावा लागलाय म्हणजे तू इन्कम टॅक्सच्या स्लॅब मध्ये बसतोस का नाही तेवढं अजून काय राहिला काही प्रश्न? नाही प्रश्न राहिलाय. म्हणजे माझा प्रश्न असा आहे की आता ही जी कला आहे, कला म्हणूया आपण डिजिटल पोर्ट्रेट. का नाही, डिजिटल पोर्ट्रेट हो, आर्टिस्ट. आर्टिस्टच म्हणतो आपण, म्हणजे आर्ट असेल. काय भविष्य काय तुला स्वतःचं भविष्य काय दिसतं? म्हणजे याच्या पलीकडे काहीतरी असेल? रिसेंटली मी एक खूप छान करत असलो प्रोजेक्ट तुला सांगतो. एक फिल्म येते कुठली काय ते जाऊ दे, पण त्याच्यासाठी एक हिस्टॉरिकल फिल्म येते. त्याच्यासाठी जे गड किल्ले जे म्हणजे आमच्या फोटोग्राफीमध्ये एक त्याला एक म्हणतात की त्याचा व्ह्यू कसा जाणार आहे कॅमेराचा, लाईन ऑफ ॲक्शन कशी आहे त्या फिल्मची, ते इमॅजिनरी मी सगळं क्रिएट करतो. ओके. हां, की कुठली गोष्ट कुठे असेल ती कशी छान एनहान्स होईल, कॅमेरा कसा पॅन होऊ शकतो, या गोष्टीवर सध्या माझं काम चाललं आहे. खूप छान प्रोजेक्ट येतो. सो फक्त फेसेस किंवा फक्त नेचर याच्या पलीकडे पण हे खूप काही आहे. आता त्या खूप छान आणि एका खूप चांगल्या टीमसोबत मी काम करतोय. बर. आणि मला याचा आनंद आहे की मी जे दाखवणार आहे, जे त्यांचे इनपुट्स मला येत आहेत, जे माझ्याकडनं त्यांना जाणार आहे, त्याच्यावरती सगळी फिल्म होणार आहे. सो याच्यापेक्षा वेगळी ऑपॉर्च्युनिटी अजून त्यातलंच ऑडियन्स बघणार आहे. कदाचित याच्यातच अजून पुढे काही एक स्टेप असू शकते जी याच्यानंतर उलगडेल. आणि असं नाही रे, म्हणजे ही फील्ड अशी नाहीये की तुला मी सांगेन की उद्या काय होणार आहे. नाही अगदीच नाही, पण तुला काहीतरी दिसत असेल ना, तुझं काहीतरी विजन असेल. अगदी ते मी विचार. अगदी आता तू असं तर ठरवलं नसशील वयाच्या 60 पर्यंत मी पोर्ट्रेट्सच करेन आणि Obviously. त्यातूनच पैसे कमवेन, 24 तास माझ्याकडे रोज अपग्रेड व्हायला काहीतरी स्कोप आहे, रोज अपग्रेड होता येत आहे. काय काय अपग्रेड दिसतंय? हेच मी सांगतो ना की आता हे फिल्मचे ऑफर येत आहेत. हे तर लाईफ टाईम फिल्म ही गोष्ट घडणार. समजा तुमचं डिजिटल जरी फिल्म झाल्या तरी पण तुम्हाला एक लाईन ऑफ ॲक्शन तर लागणारच ना त्या गोष्टीची. हे याच्यात आता सुरू होत आहे. दुसरी गोष्ट मी तुला सांगतो काय, ज्यावेळी मी हे म्हणजे ह्याला सुरुवात केली ना, आता रिसेंटली माझ्याकडे असे काही बरेचसे संग्रहालय जे असतात जुने, बुकचे असतील किंवा काही म्युझियम्स असतील, त्याचे जे जुने झालेले पेंटिंग आहे त्यांना मी रिक्रिएट करतो. ओके. त्याच नावाने त्यांनाच क्रेडिट रिस्टोरेशन करतोय. सो ही एक खूप छान अपॉर्च्युनिटी आहे. रिसेंटली एका नाटकाचं काम माझ्याकडे, म्हणजे नाटकाचं काम आहे, नाटकाचं डिजिटल बॅकस्टेज मी सगळं करतोय. जे काही त्यांचं सेटअप आहे, नैपथ्य जे आहे ते मी डिजिटल फॉर्ममध्ये करतोय. कसं मग ते तिथं कसं मांडलं जाईल? तिथे ऍक्च्युली ती गोष्ट ना, जशी काहीतरी फारच स्क्रीन नवीन आहे, जसे प्रॉपर बदलले जातात ना तुमचे सेटअप, ओके, तशी ती स्क्रीन लावणार आहे पूर्ण. ओके. सी शेप मध्ये स्क्रीनवरचा फक्त आता हा स्क्रीनवर बीजी कसं बदलेल. काय घडणार आहे? प्रणव सातभाई ऐवजी विक्रांत शिंदे. Yes. दॅट्स इट. ओके. नाही, बीजी क्रिएशन बदलेल ना. क्रिएशन पण नॉट ओनली अबाउट ग्राफिक्स. मी क्रिएशन म्हणतोय की जर हिस्ट्री असेल तर मागे जे उभारलं जाणार आहे हिस्ट्री रिलेटेड, ते सगळं उभारायचं काम माझ्याकडे. ओके. सो हे एक त्याच्यातलं खूप छान काम आहे. मी ऋषिकेश दादासोबत रिसेंटली काम केलं होतं, संयुक्त गोष्ट मानपणाची नाटकासाठी. ते बाहेर जे तो स्टँडीज ठेवल्या जातात, केशवरावांची आणि बालगंधर्वांची, त्या दोन्ही स्टँडीज मी केल्या. बालगंधर्वांचा आजपर्यंत एकही असा फोटो नव्हता की जो 5 फूट वाढू शकेल, कुठेच अवेलेबल नाहीये, तो रिक्रिएट मी केलाय. हां, सो हे एक आहे त्याच्यातलं. करायचं ठरलं ना तर खूप काम आहे, सगळ्या फील्डमध्ये काम आहे, आणि ते लोक येतात ऑटोमॅटिकली आपल्याकडे. हे रिस्टोरेशन काय असतं थोडं अजून डिटेलमध्ये बोलूया. रेफरन्स घेऊन काम करायचं आहे. तुझा फोटो जसा तू देतो तसं मी त्याला समजा रिक्रिएट करतो
किंवा डिजिटल फॉर्ममध्ये त्याचं कन्व्हर्जन करतो. फॉर एक्झाम्पल माझ्याकडे बालगंधर्वांचा जो फोटो आला तो इतकुसा एक साधी PDF कॉपी आली होती जी अगदी अशी जरी केली तरी फाटणार, बरोबर. त्याचा रेफरन्स घेऊन मी ॲज इट इज नवीन कॉपी रेडी केली की जी तुम्ही आता 10 फूट जरी केली तरी ती फाटणार नाही. यामध्ये कोणताच फोटो ॲज इट इज तुझ्या नोटपॅडवर येत नाही. स्ट्रेसिंग नाही आहे, कार्बन कॉपी नाही. पहिली रेष सुद्धा स्टार्टिंग पासून सुरू होते, म्हणजे स्टार्ट फ्रॉम स्क्रॅच. पूर्ण प्लेन आहे, हो त्यावर तू चालू करतोस. अगदी. जरी हे टूल्स असलं ना तरी फरक इतकाच आहे की त्यांच्याकडे ब्रश आणि पेन्सिल आहे, माझ्याकडे एस पेन आहे आणि माझ्याकडे माझे टूल्स आहेत. इतकाच फरक आहे. आणि तुला त्याचा ऍडव्हान्टेज पण आहे. माझा ऍडव्हान्टेज आहे भरपूर. डिसएडव्हान्टेज आहे का? नाही, म्हणजे मला तरी त्या तुलनेत का बघायचे नाही आहे का? पण नाही. ऍडव्हान्टेजेस तर आपण बोललो की मल्टिपल कॉपीज, अनडू, हे बघ डिजिटल म्हणल्यानंतर ना जर तुझं एखादं समजा पोर्ट्रेट जर मी सोशल मीडियाला शेअर केलं तर ते तुझंही राहत नाही, माझंही राहत नाही, ते लोकांचं होऊन जातं. सो ते असं अर्पण केलं म्हणून सोडून द्यायचं असतं. असं काही अनुभव आहे तुझे पोर्ट्रेट्स होते? खूप आहेत. मी गोंदवलेकर महाराजांचा एक पोर्ट्रेट केलं. बर. जे रितसर माझ्याकडनं असाइनमेंट 2 ठिकाणी मी दिल्या होत्या. आता ते महाराष्ट्रात 32 मंदिरांमध्ये. सेम तेच वॉटरमार्क पण आहे माझा त्याच्यावर. मी दिलंय 2च लोकांना. पैसे फक्त मिळाले नाही, क्रेडिट मिळाले. हो. नमस्कार, जाऊ शकतो आपण तिथे आता. वॉटरमार्क ही कॉन्सेप्ट मुळात चित्रकारांची सिग्नेचर वॉटरमार्क. हा, सिग्नेचरच असेल ना तुझं? हा, मग तेच सिग्नेचर वॉटरमार्क. ती इथेही आली, ती फोटोग्राफीमध्ये पण आहे. हा, सगळीकडेच. बर. हे तुमचं जे आहे हा तुमचा वॉटरमार्क. हा, ऑब्व्हियसली सगळीकडे डिजिटल म्हणत असलो लोगो, वॉटरमार्क वॉटरमार्क सगळं तेच. म्हणजे तुमची आयडेंटिटी तुमच्या त्या इमेज मधनं दिसतीये काहीतरी, बरोबर. आणि आता काय होतं ना की आता लोक मला समोरून म्हणतात की प्रणव ते पोर्ट्रेट सगळं छान झालं, ती सिग्नेचर तुमची टाकावर का खाली, ती हवी आहे. आणि लोक सांगतात पण त्याची ब्रँड व्हॅल्यू, लोक सांगतात पण खूप छान, हे ना पोर्ट्रेट त्यांनी केलं, त्यांच्या नावावर 2 वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. मला पण मजा येते. सो ममताताईचा एक किस्सा मी तुला सांगतो. एक स्किप झाला जस्ट. आम्ही पुण्याचं एक्झिबिशन ज्यावेळी केलं तर पुण्याचं सेकंड एक्झिबिशन जे केलं मी ते पूर्ण माईनवर, माझं थीम सिंधुताई सपकाळ अशी होती पूर्ण. तर त्यावेळेचा एक अनुभव आहे. म्हणजे वर्ल्ड रेकॉर्डच्या बरोबरीने आपल्याला अजून काय मिळालं केलेले सगळे पोर्ट्रेट्स होते. हा, माईनचे सगळे पोर्ट्रेट. आतापर्यंत माईनचे मी जवळपास 41 पोर्ट्रेट केले. ठीक आहे. माईक गेल्यानंतर जेवढ्या कॉपी, ममताताई काय म्हणते की जेवढ्या कॉपी आमच्याकडे नाही तेवढं तुझ्याकडे आहेत माईनचे. सो एवढे फोटोज मी केले. आणि मग ते सगळे तुझ्याकडे फोटोज होते की फक्त चेहरा होता आणि बाकी सगळं रेफरन्सेस होते माझ्याकडे? एक चेअरवर बसलेला आहे, चेअरवरचा रेफरन्स होता तुझ्याकडे? होता माझ्याकडे. ठीक आहे. मग त्यातनं काय काय करायचं ते माझ्या हातात होतं. तर मी ते एक्झिबिशन केलं. जनरली सगळ्यांचे तिथे सत्कार वगैरे होतात, कोणाचा फ्लावर, कोणाचा बुके आपण देतो. सगळं झाल्यानंतर ताई अचानक ताईने माईक घेतला आणि ताई म्हणे मला प्रणवचा एक सत्कार करायचा आहे. म्हणजे अगं ताई हे माझंच आहे, तर माझा का सत्कार? नाही म्हणे ऐक. तर ते असं म्हणताना तिने मला एक छान बुके, ते माझ्या अंगावर शॉल टाकली. परत माईक घेतला. ही शॉल जी मी त्याच्या अंगावर टाकली म्हणे ही माईंना पद्मश्रीच्या वेळी मिळालेली शॉल. बर. माझ्या वर्ल्ड रेकॉर्डच्या फ्रेमला ती शॉल मी अशी अडकवून ठेवली घरात. अच्छा, ठीक आहे. आणि असे काही पॉईंट्स असतात ना लाईफमध्ये की अरे ती एक गोष्ट घरात असते म्हणून तुम्हाला अजून 100 गोष्टी करण्याचं बळ मिळतं. आणि माझ्याकडे अशा खूप गोष्टी आहेत. खूप लोकांनी असे मूड बंद करून खूप गोष्टी माझ्या हातात देऊन ठेवल्या. आणि खरं सांगू ना, या सगळ्या फेजमध्ये पैसा, फेम, नेम ह्या सगळ्यांच्या पलीकडे जर मला काही मिळालं असेल तर लोक आहेत माझ्या लाईफमध्ये. प्रचंड प्रत्येक फील्डचा माणूस आहे. प्रचंड सुंदर लोक आहेत माझ्या लाईफमध्ये. आणि मी जसं पहिल्यांदा म्हणालो तसं 1 to 1 कनेक्टेड आहे. म्हणजे ज्यावेळी आम्ही बालगंधर्वचं एक्झिबिशन प्लॅन करतो त्या दिवशी मी पप्पांना म्हटलं ममताताई येईल, अजून 1-2 ताईंचे नाव घेतले. म्हटलं हे येतील, रक्षाबंधन झालंय कालच, उद्या राख्या बांधतील, यांना काहीतरी द्यावं लागेल. बरं ठीक आहे म्हणे, सांग नावं. लिस्ट काढायला सुरुवात केली. एवढ्या म्हणलं हो सगळे येणार आहेत. तर अशा एवढ्या ताया आहेत. प्रत्येक सिटीमध्ये माझा कुठे ना कुठे माणूस आहे. आजपर्यंत अशा महाराष्ट्रात कुठलीच जागा नाही जिथे माझा माणूस नाही आहे किंवा मला ओळखणारा म्हणण्यापेक्षा माझा क्लायंट बेस नाही आहे. तर प्रणवचं काम छान आहे आणि प्रणव इकडे कधी आला तर यावर का, असे म्हणणारे खूप लोक आहेत. हे खूप आहे माझ्यासाठी. म्हणजे या सगळ्यासोबत जर काही मला मिळालं असेल तर ते लोक गिफ्टेड मिळाले छान. आणि प्रत्येक म्हणजे अगदी तू इन्व्हेस्टमेंट कशी करायला हवीस हे सांगणारी माझी एक ताई आहे. तू कुठे कुठे काय काय आपण छान प्लॅन करू शकतो, मग तू ह्या पॉडकास्टला असं अजून हे काय बोलू शकतोस हे सांगणारे लोक माझ्या लाईफमध्ये आहे. प्रणव हा मुद्दा राहिला होता बरं का, हा पण बोल पुढच्या वेळेस.
हे सांगणारे लोक आहेत. सो असं पाठबळ द्यायला खूप जण आहेत माझ्यामागे. ते इन्व्हेस्टमेंटचं बोललास म्हणून एक फक्त मुद्दा आठवला. मगाशी बोलताना तू म्हणालास बिझनेस कोच वगैरे काहीतरी तू म्हणून जातोस, बिझनेस कोच म्हणून. काही ठिकाणी असं लेक्चर्स काय असतात की तुमचा बिझनेस तुम्ही सोशल मीडियाला कसा करावा, ओके 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 ओके. हाऊ टू युटिलाइज सोशल मीडिया या विषयावर सोशल तू मीडिया बोलतोस. कसा यूज करावा बिझनेससाठी. कसा करावा थोडं प्रेक्षकांना पण सांगूया. चार्जेस घेतो मी. थोडं सांगूया. नाही, माझा जो बिझनेस सगळा बिल्ड झालाय तो सोशल मीडियावरनं झालाय. सो तुमचं सातत्य कसं असावं, तुमचं एखाद्या प्रॉडक्टचं शूट कसं व्हायला पाहिजे, बॅकग्राऊंड कसं असावं, फोरग्राऊंड कसं असावं, तुमचं प्रॉडक्ट कुठल्या गोष्टींनी छान खुलून दिसेल, हे सगळ्याचं फक्त गायडन्स, बाकी काही नाही. म्हणजे माझ्यासमोर असलेला क्राऊड हा सगळा 40-45 वगैरे असतो की ज्यांनी मॅन्युअल बिझनेस ते छान करत असतात. काहींना सोशल मीडियावर म्हणजे स्विच व्हायचं असतं, त्यांचे प्रॉडक्ट घेऊन जायचे असतात. सो या सगळ्याचं फक्त गायडन्स, दॅट्स ऑल. मला वाटतंय विषय कव्हर झालेत आपले. काही राहिलंय तुला वाटत असेल? आय डोंट थिंक सो. नाही राहिलेलं. ऑल सेट. मग शेवटचा प्रश्न आहे की आता एवढं सगळं झालं, 2 वर्ल्ड रेकॉर्ड झाले, पैसे वगैरे तू म्हणालास, आता किती ते तू सांगितलं नाहीस. त्या टॅक्स लॅब मध्ये तू येतोस का नाही तेही सांगितलेलं नाहीयेस. का माझ्या टॅक्स लॅब मध्ये इंटरेस्ट? त्याच्या पुढे जाऊया आपण. हे सगळं झालंय, घरातले खुश आहेत वगैरे, पण काय आहे जे अजून करायचं या फील्डमध्ये, जे अचीव्ह झाल्यावर वाटेल की हा बस असं नाहीये, केलं काहीतरी? असं नाहीये. काहीतरी असेल. एक आहे, पुढच्या 2 वर्षातला एक प्लॅन आहे, थोडा सरप्राईज आहे. अरे काहीतरी सांग. थोडा सरप्राईज आहे की ती एक गोष्ट माझ्या लाईफ मधली खूप इम्पॉर्टंट आहे की जी होणं माझ्यासाठी खूप लग्न करायचं नाही. 2 वर्ष लवकर करायचं. काय नाही, एकटा करेन जोडीने करेन माहित नाही, पण ती एक गोष्ट आहे की ती मला करायची आहे. ह्याच फील्ड मधली आहे, पण एक छान छोटासा ब्लास्ट आहे, तो मी करणार आहे. आपण परत एकदा पॉडकास्टला बोलवशील तुम्हाला त्यासाठी. क्या बात आहे, एवढी मोठी गोष्ट आहे. छोटासा ब्लास्ट. छोटासा ब्लास्ट आहे. पण असे खूप प्लॅन आहे. म्हणजे फोटोग्राफी मला अजून माझं डेव्हलप करायची आहे. माझी खूप इच्छा आहे की मला सिनेमॅटिकमध्ये काम करायचं आहे, मला व्हिडिओग्राफीमध्ये काम करायचं आहे. माझी ती पण एक खूप इच्छा आहे. पण स्वामी कृपेने असं होतंय ना की जे मी करतोय त्यात मी इतका रमलोय आता सध्या की अजून पुढे काय, 4 वर्षांनी काय, ह्यापेक्षा ना आत्ताचे 24 तास मला कसे वापरता येतील याच्यावर माझा जास्ती फोकस आहे. सो मी प्रेझेंटमध्ये जास्ती इंटरेस्टेड आहे मला. एक फक्त प्रश्न विचारायचा राहिला, म्हणजे हे शेवटच करत होतो मी, पण हा प्रश्न राहिला. नेमकं हे कशावर केलं जातं? म्हणजे काय सॉफ्टवेअर असतं त्याचं? सॉफ्टवेअर आहेत त्याचे मल्टिपल आहेत की एकच आहे? 2-3 आहेत. बेसिकली फोटोशॉपवर पण केलं जातं, प्रोक्रिएट म्हणून एक ॲप आहे त्याच्यावर केलं जातं, ठीक आहे. लॅपटॉपवर पण होतं, टॅबवर पण होतं. सो तू काय प्रिफर करतोस, कशावर करतोस? मी जनरली टॅबवर करतो, कोणता? प्रोक्रिएटवर माझं. हां, त्याच्यावर मी जनरली जास्ती काम करतो. पोर्ट्रेटसाठी असं नाही, त्याच्यावर डिझायनिंग वगैरे तुम्ही सगळंच करू शकता, पण माझं म्हणजे एक काय म्हणू शकतो, त्याच्यावर जास्ती माझा विश्वास आहे. खूप छान आउटपुट आहे, त्याच्यावर मी काम करतो. मला वाटतं आपण शेवटाकडेच आहोत पॉडकास्टच्या. आपल्यासोबत प्रणव सातभाई होता, डिजिटल पोर्ट्रेट आर्टिस्ट आहे तो. बऱ्याचशा ज्या कॉन्सेप्ट आहेत डिजिटल पोर्ट्रेटच्या बाबतीतल्या किंवा डिजिटल कोणत्याही प्रकारच्या आर्टच्या बाबतीतल्या, एखाद्या कलेचं जेव्हा फॉर्म हा बदलत जातो काळानुसार, त्याबद्दलच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या बऱ्याच आपल्या क्लिअर झालेल्या आहेत. धन्यवाद प्रणव या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर केल्यास त्यासाठी, आणि तुला शुभेच्छा. तुझं 2 वर्षानंतरचा जो काही छोटा ब्लास्ट आहे त्यासाठी. भेटूया. येस, नक्की भेटूया. थँक्यू प्रणव. थँक्यू सो मच.